So welcome to today's class. Today we will learn about to be sentences. To be sentence are types of sentences in which we use be verb. Okay. There is a word. There is a motivation quote that is a good concise is a continual Diwali. Means what? The choices you have in the life, there are one positive and one negative. If you choose the positive in Delhi, there will be it will be like having a Diwali every day. What do you do at Diwali? दिवाळीला काय करता आपण? खुश राहता, आनंदी राहता, हो की नाही? मग आपल्याकडे दोन चॉईसेस असतात, ठीक आहे. एक आनंदी राहायचं आणि एक दुःखी राहायचे, ठीक आहे. एक चांगलं करायचं, आणि खराब गोष्टी करायच्या दररोज असतात. उठायचं, क्लास करायचा, नाही तर उगं झोपून राहायचं. तर काय असते माहिती आहे काय, आळस हा खूप चांगला नसतो. हा आळस आपण रात्रभर झोपतात, त्याच्यानंतर दिवसा पण अजून झोपा वाटते, पण तेवढीशा उशिरामुळे आपला क्लास निघून जाऊ शकतो, ठीक आहे. आणि नंतर मग आपल्याला कळते की अरे चांगलं झालं नाही, हो की नाही. आता तुम्ही क्लासला आलेले आहात, पण आहेत काही विद्यार्थी, आता जरासे विद्यार्थी उशीर होतो त्यांना, ओके, जॉईन होण्यासाठी. आणि आता तुम्हाला सांगायचं म्हणूनच मी पुन्हा एकदा ओपन केलं, ते जॉईन करून घ्यायची विंडो. नाहीतर काय असते, ते ओपन नसते, काय नसते, कारण मी इकडे सांगत असतो बोर्डवर. म्हणजे की तुम्ही कोणते चॉईसेस करता, कसा अभ्यास करत असतात, त्याच्यावर आहे ना सर्व काही गोष्टी डिपेंड असतात, ठीक आहे. याच्यावर ध्यान देत जा आणि दररोज अभ्यास करत जा. आज आपण बघणार आहोत टू बी आणि टू हॅव या दोघी गोष्टीला. टू बी म्हणजे बी हा वर्ब यूज करत असता आपण, आणि टू हॅव म्हणजे हॅव हा वर्ब यूज करत असता. म्हणजे काय असते, तर टू बीचे सेंटेन्स म्हणले की हे बी दिसत आहे, हा एक वर्ब आहे बरं का. या वर्बला यूज करून आपण जे वाक्य तयार करतात त्यांना टू बी सेंटेन्स म्हणायचे. टू हॅव म्हणले की हॅव दिसत आहे, या वर्बला यूज करून आपण जे सेंटेन्स तयार करतात त्यांना टू हॅवचे सेंटेन्स म्हणायचे, ओके. मग बघा आपण याच्यावरून वाक्य कसे बनवतो, ठीक आहे. टू बी सेंटेन्सेस, मग याच्यात वाक्य येतात आय एम टीचर, आय वॉज टीचर, आय शॅल बी टीचर. आज तुम्हाला काय करायचे माहिती आहे, एकूण 6 वाक्य पाठ करायचे आहेत. टू बी मधले 3, टू हॅव मधले 3, अशी एकूण 6 वाक्य आहेत. टू बी मधले 3 इथं असा दिसते तसेच आहेत. आय एम टीचर, मी शिक्षक आहे. आय वॉज टीचर, मी शिक्षक होतो. आय शॅल बी टीचर, मी शिक्षक असेल, होईन. मग हे वाक्याचा टेन्स कोणता आहे, या वाक्याचं स्ट्रक्चर काय आहे, या वाक्याचे 110 वाक्य 140 वाक्य कसे होतात, 10 वाक्य कसे होतात, ह्याच्यामध्ये आपण जास्त डीपमध्ये जावं नाही. आता फक्त आपण बघू हे वाक्य काय आहे, त्यांना पाठ करूत एकदा, ओके. मग हे 3 वाक्य एकदा व्हॉट्सअपवर टाईप करा बरं सर्वांनी. व्हॉट्सअपवर वाक्य टाईप करायचे. आय एम टीचर, आय वॉज टीचर, आय शॅल बी अ टीचर. करा, टाईप करा. आय एम टीचर, आय वॉज टीचर, आय शॅल बी अ टीचर. केलं? आता मग बघा, या सर्व वाक्यामध्ये आय एम टीचर, आय वॉज टीचर, आय शॅल बी टीचर हे वाक्य टाईप करताना जराशांनी एक चूक केलेली आहे, जे म्हणजे की ए टाईप केलं नाही. याला टाईप करायचा आय एम अ टीचर, आय वॉज अ टीचर, आय शॅल बी अ टीचर. आता हे म्हणताना कोणी असं म्हणणार नाही तुम्हाला आय एम अ टीचर असं दर्शवणार नाही, त्याने डायरेक्ट वाक्य म्हणतात आय एम अ टीचर. त्याच्यामुळे ते तुम्हाला कॅच करायचं आहे आणि तसं लिहायचं आहे, ठीक आहे. म्हणजे ए जे असतो ना तो विसरायचा नाही. तुम्ही लिहायला विसरल्या बघा, वाक्यांना वाचायचं पहिल्यांदा, काय वाक्य लिहा म्हणले तिकडे सर म्हणून, आणि त्यानंतर लिहायचं, ठीक आहे. अखेरला फुल स्टॉप द्यायला विसरू नका. हे वाक्याचे नियम आहेत, ओके. पंक्च्युएशन असतात, आर्टिकल असतात, जे करेक्ट यूज करायचे, ओके. आय एम अ टीचर, आय वॉज अ टीचर, आय शॅल बी अ टीचर. आता मी समजून सांगताना कधी कधी चुकीचं वाक्य लिहा म्हणतो, मी लिहा म्हणतो, मग तेव्हा काय प्रॉब्लेम पडत नसते, पण त्याच्या बाहेर बरोबर लिहायचा प्रयत्न करायचा, ओके. जर तुम्हाला माहीत नसेल, मिस्टेक झाली असेल तर काय प्रॉब्लेम नाही, माहीत असेल तर त्या मिस्टेक कधीच व्हायला नाही पाहिजे. तर बघा, आय एम टीचर म्हणजे मी शिक्षक आहे.
आय वॉज टीचर म्हणजे मी शिक्षक होतो. आय शॅल बी अ टीचर म्हणजे मी शिक्षक होईन. याला तुम्ही मी शिक्षक असेल पण म्हणत असतो. ठीक आहे, म्हणून कधी जर म्हणलो तर कन्फ्युजन होऊ नका, एकच आहे ना, मी शिक्षक होईन, मी शिक्षक असेल. आता बघा, हे वाक्य आहेत ना, माझ्यासोबत एकदा म्हणा तुम्ही. आय एम टीचर, मी शिक्षक आहे. आय वॉज टीचर, मी शिक्षक होतो. आय शॅल बी अ टीचर, मी शिक्षक होईन. आता या प्रत्येकाचे 10 वाक्य मी म्हणून दाखवतो. ओके, हे तुम्हाला आज फक्त 6च वाक्य पाठ करायचे, म्हणून चिंता करू नका. आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. यू आर टीचर, तू शिक्षक आहेस. यू आर टीचर्स, तुम्ही शिक्षक आहात. ही इज अ टीचर, तो शिक्षक आहे. शी इज अ टीचर, ती शिक्षक आहे. इट इज अ टीचर, ते शिक्षक आहे. वी आर टीचर्स, आम्ही शिक्षक आहोत. दे आर टीचर्स, ते शिक्षक आहेत. बॉय इज अ टीचर, मुलगा शिक्षक आहे. बॉयज आर टीचर्स, मुले शिक्षक आहेत. आय वॉज अ टीचर, मी शिक्षक होतो. यू एर टीचर, तू शिक्षक होते. यू एर टीचर्स, तुम्ही शिक्षक होते. ही वॉज टीचर, तो शिक्षक होता. शी वॉज टीचर, ती शिक्षक होती. इट वॉज टीचर, ते शिक्षक होते. वी वेर टीचर्स, आम्ही शिक्षक होतो. दे वेर टीचर्स, ते शिक्षक होते. बॉय वॉज टीचर, मुलगा शिक्षक होता. बॉयज वेर टीचर्स, मुले शिक्षक होते. आय शॅल बी अ टीचर, मी शिक्षक होईन. यू विल बी अ टीचर, तू शिक्षक होशील. यू विल बी टीचर्स, तुम्ही शिक्षक व्हा. ही विल बी टीचर, तो शिक्षक होईल. शी विल बी टीचर, ती शिक्षिका होईल. इट विल बी टीचर, ते शिक्षक होईल. वी शॅल बी टीचर, आम्ही शिक्षक व्हाल. दे विल बी टीचर, ते शिक्षक होतील. बॉय विल बी टीचर, मुलगा शिक्षक होईल. बॉयज विल बी टीचर, मुले शिक्षक होतील. या प्रकारे वाक्य आहेत. आता मग कोण मला हे 3 वाक्य वाचून दाखवेल? सर मी सिद्धांत. तुम्हाला नाव टाईप करा म्हणत आहे की नाही मी? मी तुम्हाला म्हणतो नाव टाईप करायचे. ओके, ओके. शालिनी मॅम वाचा. एक सेकंद. आता वाचायचा प्रयत्न करा. माईक चालू केलेला आहे मी. शालिनी डोंगरे, हो ना? वाचा. हे 3 वाक्य वाचायचे आहेत का सर? 3 वाक्य वाचायचे अर्थासोबत. आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. आय वॉज अ टीचर, मी शिक्षक होते. आय शॅल बी अ टीचर, मी शिक्षक असेल. करेक्ट, बरोबर. सिद्धांत सर तुम्ही वाचा. येस सर. आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. आय वॉज अ टीचर, मी शिक्षक होतो. आय शॅल बी अ टीचर, मी शिक्षक होईल. दिलीप सर तुम्ही वाचा. आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. आय वॉज अ टीचर, मी शिक्षक होतो. आय शॅल बी अ टीचर, मी शिक्षक असेल. तेजस्विनी मॅम तुम्ही वाचा. आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. आय वॉज अ टीचर, मी शिक्षक होतो. आय शॅल बी अ टीचर, मी शिक्षक होईल. करेक्ट. ओके, अजून कोणी नाही? तर मग बघा, बरोबर ही 3 वाक्य आहेत या प्रकारचे. आय एम टीचर, मी शिक्षक आहे. आय वॉज टीचर, मी शिक्षक होतो. आय शॅल बी टीचर, मी शिक्षक होईल. या वाक्यांमध्ये हे आहे टू बीचे सेंटेन्सेस. बी हा वर्ब तर कुठं वापरलेला दिसतच नाही, पण मी म्हणलो होतो टू बी सेंटेन्स अशी वाक्य असतात ज्याच्यामध्ये बी ई बी हा वर्ब वापरता. मग आपल्याला या वाक्यामध्ये बी कुठे दिसत आहे का? तिसऱ्याच वाक्यात दिसत आहे सर. आणि हा इथं वर्ब म्हणून काम करत आहे. काय वर्ब म्हणूनच बरोबर आहे. पण वरच्या दोघांचं काय झालं? इथं का नाही? तर काय असते, बी हा सिंपल प्रेझेंटमध्ये ॲमेझॉन म्हणून काम करतो. सिंपल पास्टमध्ये वॉजवेअर म्हणून काम करत आणि सिंपल पास्टमध्ये वॉजवेअर म्हणून काम करत असतो. ओके, सिंपल फ्युचरमध्ये शॅल बी विल बी. आता या प्रकारे हे वाक्य असतात. कळाले? इथं ॲमेझॉन आणि वॉजवेअर काय यूज केलं? कारण हा बीचाच भाग आहे.
फक्त सिम्पल प्रेझेंटमध्ये ॲमेझॉन म्हणून असतो, सिम्पल पास्टमध्ये वॉज वेअर म्हणून असतात. ठीक आहे, म्हणून ॲमेझॉन वॉज वेअर आले की टू बी म्हणायचे, फक्त त्याच्यापुढे आयएनजी नसलं पाहिजे. आता मग आहे टू हॅव सेंटेन्सेस. मग वाक्य कसे आहेत? आय हॅव अ पेन, आय हॅड अ पेन, आय शॅल हॅव अ पेन. खूप जणांकडून मिस्टेक काय होते, त्यांना मी म्हणतो प्रेझेंट काय आहे? हॅव. पास्ट काय आहे? हॅड. फ्युचर काय आहे म्हणलं, त्यांनी म्हणतात हॅड म्हणतात. तसं नाही, इथं पुन्हा येते शॅल हॅव. ओके, त्यांनी कन्फ्युजन करतात वर्बच्या फॉर्ममध्ये आणि टेन्समध्ये. वर्ब आहे याचा हॅव, V1 आहे हॅव, ठीक आहे, V2 आहे हॅव हॅड, V3 आहे हॅड, ओके, आणि V4 आहे हॅविंग. पण हे काय आहे? हे प्रेझेंट आहे, हे पास्ट आहे, हे फ्युचर आहे, म्हणून इथं शॅल हॅव आहे. हे V3 नाही, हे फ्युचरचं आहे. ओके, प्रेझेंट पास्ट फ्युचर याच्यामध्ये फरक असतात. मग बघा वाक्य, आय हॅव पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅड अ पेन, माझ्याकडे पेन होता. आय शॅल हॅव पेन, माझ्याकडे पेन असेल. ओके, या प्रकारे हे वाक्य आहेत. मग याच्यावरचे 10 वाक्य कसे होतात बघा. आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅड अ पेन, माझ्याकडे पेन होता. आय शॅल हॅव, आय हॅव पेन, माझ्याकडे पेन आहे. यू हॅव पेन, तुझ्याकडे पेन आहे. यू हॅव पेन, तुमच्याकडे पेन आहे. ही हॅज अ पेन, त्याच्याकडे पेन आहे. शी हॅज अ पेन, तिच्याकडे पेन आहे. इट हॅज अ पेन, त्याच्याकडे पेन आहे. वी हॅव पेन, आमच्याकडे पेन आहे. दे हॅव पेन, त्यांच्याकडे पेन आहे. बॉय हॅज अ पेन, मुलाकडे पेन आहे. बॉयज हॅव पेन, मुलांकडे पेन आहे. आय हॅड अ पेन, माझ्याकडे पेन होता. यू हॅड अ पेन, तुझ्याकडे पेन होता. यू हॅड अ पेन, तुमच्याकडे पेन होता. ही हॅड अ पेन, त्याच्याकडे पेन होता. शी हॅड अ पेन, तिच्याकडे पेन होता. इट हॅड अ पेन, त्याच्याकडे पेन होता. वी हॅड पेन, आमच्याकडे पेन होता. दे हॅड पेन, त्यांच्याकडे पेन होता. बॉय हॅड पेन, मुलाकडे पेन होता. बॉयज हॅड पेन, मुलांकडे पेन होता. याच्यामध्ये कोणाकोणाला प्रश्न पडेल की वी हॅड अ पेन म्हणले, आपण ए यूज केले, असं म्हणलं नाही, वी हॅड पेन्स म्हणून. असं का? असा प्रश्न येईल कोणाला. तर मग काय असते माहिती आहे का, हे पेन बद्दल गोष्टी आहेत बघा. वी आर टीचर्स, आम्ही शिक्षक आहोत. मग आम्ही म्हणले की जास्त माणसं येतात आणि मग शिक्षक जास्त होतात. पण वी हॅड अ पेन, आमच्याकडे पेन आहे, मग सगळ्यांकडे एक पेन असू शकते की नाही? हो, म्हणून मी म्हणलो वी हॅड अ पेन. आता म्हणायला असं पाहिजे वी हॅड पेन्स म्हणून, कारण आमच्याकडे पेन आहेत, म्हणजे सगळ्यांकडे एक एक पेन आहे. खूप काही पेन असतात ना. पण असंही होऊ शकते एक पेन आहे, सर्वांकडे एकच. ओके, असंही असू शकते. म्हणून आहे ना, इथं वी हॅड अ पेन घेतलं, बनू शकते त्यामुळं, म्हणजे की याच्यामध्ये काही मिस्टेक नाही. मग बघा त्यानंतर आय शॅल हॅव पेन, यू विल हॅव पेन, यू विल हॅव पेन, ही विल हॅव पेन, शी विल हॅव पेन, इट विल हॅव पेन, वी शॅल हॅव पेन, दे विल हॅव पेन, बॉय विल हॅव पेन, बॉयज विल हॅव पेन. कळाले याचे अर्थ? आय शॅल हॅव पेन, माझ्याकडे पेन असेल. यू विल हॅव पेन, तुझ्याकडे पेन असेल. यू विल हॅव पेन, तुमच्याकडे पेन असेल. ही विल हॅव पेन, त्याच्याकडे पेन असेल. शी विल हॅव पेन, तिच्याकडे पेन असेल. इट विल हॅव पेन, त्याच्याकडे पेन असेल. वी विल हॅव पेन, वी शॅल हॅव पेन, आमच्याकडे पेन असेल. दे विल हॅव पेन, त्यांच्याकडे पेन असेल. बॉय विल हॅव पेन, मुलगाकडे पेन असेल. बॉयज विल हॅव पेन, मुलांकडे पेन असेल. आता हे सर्व झाल्यानंतर आता बघा, हे जे 6 वाक्य आहे यांना आपल्याला आता डीपमध्ये बघायचं आहे. पण पहिल्यांदा हे वाचूत आपण, हो की नाही? कोण कोण वाचणार? तेजस्विनी मॅम वाचा, म्हणा हे वाक्य 3. आय हॅव अ पेन, आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅड अ पेन, माझ्याकडे पेन होता. आय शॅल हॅव अ पेन, माझ्याकडे पेन असेल. थँक्यू. यस, त्याच्यानंतर शालिनी मॅम तुम्ही वाचा. आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅड अ पेन, माझ्याकडे पेन होता. आय शॅल हॅव अ पेन, माझ्याकडे पेन असेल. बरोबर. नागेश तुम्ही वाचा. नागेश सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅड अ पेन, माझ्याकडे पेन होता. आय शॉल हॅव अ पेन, माझ्याकडे पेन असेल. बरोबर. स्वप्नील तुम्ही वाचा. स्वप्नील येस सर. वाचा. आय हॅव पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅड पेन, माझ्याकडे पेन होता. आय शॅल हॅव पेन, माझ्याकडे पेन असेल. करेक्ट. आता मग
हे वाक्य झाल्यानंतर आता पहिले टू बीचे 3 कोणते होते? टू बीचे 3 होते आय एम टीचर, आय वॉज टीचर, आय शॅल बी टीचर. याच्यातला पहिला आहे आय एम अ टीचर. या वाक्याकडे बघूत आपण आता. ओके, आय एम टीचर या वाक्याचे तुम्हाला 5 वाक्य करायचे आहेत. डॉक्टर, क्लर्क, कलेक्टर, स्टुडंट, जज या शब्दांना बदलून. म्हणजे टीचर ही पोझिशन आहे ना, याला कट करा आणि बाकीच्या ठिकाणी हे शब्द लिहा. आय एम टीचर इथं रिकामी जागा करायचं आणि त्या ठिकाणी मग डॉक्टर लिहायचं, क्लर्क लिहायचं, कलेक्टर लिहायचं, स्टुडंट लिहायचं, जज लिहायचं. लिहून दाखवा बरं व्हॉट्सअपवर. सर्वांनी उत्तर करा याचे तयार. हे सर्व प्रश्न लिहून दाखवा सर्वांनी. सर्वांनी करा. ओके, केलं वाक्य टाईप बरोबर. आता याची उत्तरं सांगतो मी, त्याच्याकडे बघा. याचे उत्तर आहेत बघा. ए डॉक्टर, क्लर्क, कलेक्टर, स्टुडंट, जज याचा यूज करून आपल्याला हे वाक्य बनवायचे होते. ठीक आहे, टू बी सेंटेन्सचं पहिलं आय एम टीचरचे वाक्य बनवायचे होते. वाक्य बनतात आय एम अ डॉक्टर, आय एम अ क्लर्क, आय एम अ कलेक्टर, आय एम अ स्टुडंट, आय एम अ जज. आय एम डॉक्टर मी डॉक्टर आहे, आय एम क्लर्क मी क्लर्क आहे, आय एम कलेक्टर मी कलेक्टर आहे, आय एम स्टुडंट मी विद्यार्थी आहे, आय एम जज मी न्यायाधीश आहे, मी जज आहे. ओके, आता या बाकीच्यांची मराठीमध्ये सांगू नाही कारण आपण ते इंग्रजीच यूज करता ना, ओके नाही. डॉक्टरला तुम्ही वैद्य म्हणून म्हणा, अरे इथं हे कोणी आहे का म्हणता, डायरेक्ट म्हणता डॉक्टर आहेत का. ओके, क्लर्कला क्लर्कच म्हणत असता. फक्त स्टुडंटला अरे विद्यार्थी किती आहेत असं विचारतात, त्याच्यामुळे विद्यार्थी सांगतो. ओके, तर मग बघा कळाले हे 5 वाक्य कसे म्हणतात. चेक केल्या बरोबर आहेत. ओके, आता मग शब्द आहेत बघा रायमिंग वर्ड्स. BEL बे, BELL बेल, SELL सेल, TELL टेल, HELL हेल, WELL वेल, CELL सेल, MELL मेल, DELL डेल, JELL जेल, FELL फेल. आता मी म्हणले की टाईप करा बरं व्हॉट्सॲपवर. BELL बेल करा टाईप. BELL बेल, SELL सेल, TELL टेल, HELL हेल, WELL वेल, CELL सेल, MELL मेल, DELL डेल, DELL डेल, JELL जेल, JELL जेल, JAIL जेल नाही. ठीक आहे, JAIL जेल म्हणजे जेल, ज्याच्यामध्ये क्रिमिनल्सला टाकतात. ओके, चोरांना यांना. पण JELL जेल म्हणजे जेली, ते वर येते बघा केकच्या याच्यावर. ओके, ते जेल. FELL फेल, फेल म्हणजे पडला. FELL फेल
बघा, बेल म्हणजे घंटा, सेल म्हणजे विकणे, टेल म्हणजे सांगा, हेल म्हणजे नरक, वेल म्हणजे विहीर, सेल म्हणजे पेशी, मेल म्हणजे गोंधळ, गोधळ, डेल म्हणजे डेल, जेल म्हणजे जेली, नाहीतर आपला जेल, नाही आणि फेल म्हणजे पडला. कळाले? आता या रायमिंग वर्ड्सला असे 10-10 प्रमाणे हे सर्व लिहून काढायचे, वर मराठीतून अर्थ लिहायचा, आई वडिलांच्या सहीसोबत फोटो सेंड करायचे. ओके. याच्यानंतर आय वॉज टीचर. याच्यासाठी ही 5 शब्द लिहून दाखवा, 5 वाक्य. सर्व वाक्य लिहून दाखवा. काल क्वेश्चन टॅग शिकवलो होतो, ठीक आहे. त्याचा एक यूट्यूबवर व्हिडिओ पण टाकलेला आहे, तो मी तुम्हाला सेंड करतो. ओके. काल सायंकाळच्या बॅचला क्वेश्चन टॅग शिकवलो होतो, तो व्हिडिओ पण बघून घ्या तुम्ही नंतर. ओके. आणि जर तुमच्या मित्रांना पण तो टॉपिक समजून घ्यायचा असेल तर त्यांनाही सेंड करा. शाळेचे ते ग्रुप असतात ना, हो की नाही, त्याच्यावर. तर बघा, मी आता हे नवीन वाक्य टाईप करा म्हणलो होतो. ओके. कोण कोण केले? नागेश सरांनी केलेले आहेत, सिद्धांत, अजून ओके, इतक्याच विद्यार्थ्यांनी केले. बघा आता, आय वॉज अ टीचर याचे तुम्हाला आहे ना 5 वाक्य तयार करायचे होते. एक सेकंड. यस. मग बघा याचे वाक्य कसे होतात. पहिल्यांदा 5 शब्दाचे टू बी सेंटेन्स बनवायचे. आय वॉज टीचरने, आय वॉज अ डॉक्टर. बघा, आय वॉज अ डॉक्टर, आय वॉज अ क्लर्क, आय वॉज अ कलेक्टर, आय वॉज अ स्टुडंट, आय वॉज अ जज. ओके, सेम टू सेम. याच्यामध्ये एका ठिकाणी फरक झाला आहे, वॉज आलेला आहे. ठीक आहे. आय वॉज डॉक्टर म्हणजे मी डॉक्टर होतो, आय वॉज अ क्लर्क मी क्लर्क होतो, आय वॉज अ कलेक्टर मी कलेक्टर होतो, आय वॉज अ स्टुडंट मी स्टुडंट होतो, मी विद्यार्थी होतो, आय वॉज अ जज मी जज होतो, मी न्यायाधीश होतो. कळालं? या प्रकारे 5 वाक्य होतात. आता कुणाला काही प्रश्न असतील तर मला विचारा बरं. कुणाला काही प्रश्न आहेत तर मला विचारा. नाही का? ठीक आहे. आता बघा, आय शॅल बी अ टीचर. याच्यामध्ये आपल्याला 5 शब्द करायचे आहेत यूज, डॉक्टर, क्लर्क, कलेक्टर, स्टुडंट, जज. मग कसे होणार सांगा बरं. टीचरलाच कट करायचं, त्या ठिकाणी बाकीचे 5 शब्द ठेवायचे. बनवा, टाईप करून दाखवा, मला पाठवा.
बरोबर. कोण कोण लिहिलंय? नागेश आणि लिहिलं आहेत बघा. आय शॅल बी अ डॉक्टर लिहायचं, ए ए लिहिलं नाही. आय शॅल बी अ क्लर्क, आय शॅल बी अ जज, आय शॅल बी अ स्टुडंट, आय शॅल बी अ कलेक्टर. ओके. शालिनी मॅमने लिहिलं आय शॅल बी डॉक्टर, आय शॅल बी क्लर्क, आय शॅल बी कलेक्टर, आय शॅल बी स्टुडंट, आय शॅल बी अ जज. सिद्धांतने पण लिहिलं आहे आय शॅल बी डॉक्टर, आय शॅल बी अ क्लर्क, आय शॅल बी अ कलेक्टर, आय शॅल बी अ स्टुडंट, आय शॅल बी अ जज. यस, करेक्ट नागेश सर. याच प्रकारे जर काही मिस्टेक झाली तर त्याला लगेच ठीक करायचं आणि फोटो सेंड करायचे, करेक्ट उत्तर सेंड करायचं. बरोबर. तर मग बघा आता याच्यावरचे वाक्य कसे म्हणतात. आय शॅल बी अ डॉक्टर हे लिहायचं असते. आय शॅल बी अ क्लर्क, आय शॅल बी अ कलेक्टर, आय शॅल बी अ स्टुडंट, आय शॅल बी अ जज. मी डॉक्टर होईन, मी क्लर्क होईन, मी कलेक्टर होईन, मी विद्यार्थी होईन, मी न्यायाधीश होईन. या प्रकारे या वाक्यांचे अर्थ होत असतात. ठीक आहे. तुम्हाला जे व्हायचे ते वाक्य इथं लिहू शकता तुम्ही. तुम्हाला डॉक्टर व्हायचं तर आय शॅल बी अ डॉक्टर असं म्हणायचं. मी डॉक्टर होईन, डॉक्टर होणार. या प्रकारे या वाक्यांचा अर्थ होतो. ठीक आहे. आता आपले सब्जेक्ट्स हे असे 10 आहेत आणि डब्ल्यूचे वर्ड्स 10 आहेत. एकदा म्हणून घेऊत म्हणजे रिव्हिजन होणार. सब्जेक्ट डब्ल्यूचे वर्ड्स खूप महत्त्वाचे असतात. म्हणा आय, मी, यू, तू, यू, तुम्ही, ही, तो, शी, ती, इट, ते, वी, आम्ही, दे, ते, बॉय, मुलगा, बॉईज, मुले. डब्ल्यूचे वर्ड्स म्हणा वॉट, काय, वॉट टाईम, कोणत्या वेळी, हाऊ, कसे, हाऊ लॉंग, किती वेळ, हाऊ ऑफन, किद्दा, व्हेन, केव्हा, वेअर, कोठे, व्हाय, का, वितुम, कोणासोबत, हू, कोण. करेक्ट. कळालं तुम्हाला. आता एक रिडल देतो, याचं उत्तर सांगा बरं. माय व्हॉइस इज टेंडर, माय वेस्ट इज स्लेंडर अँड आय एम ऑफन इन्व्हायटेड टू प्ले. येट wherever I go I must take my bow or else I have nothing to say. What am I? सांगा बरं. माय व्हॉइस इज टेंडर, माझा आवाज कोमळ आहे. माय वेस्ट इज स्लेंडर, ओके, माझी कंबर सडपातळ आहे, पातळ आहे. अँड आय एम ऑफन इन्व्हायटेड टू प्ले, आणि मला अनेकदा आहे ना जे पण कार्यक्रम असतात तिथं बोलवल्या जाते. ठीक आहे. येट wherever I go I must take my bow or else I have nothing to say. पण तरी जिथे मी जाईन तिथे मला बो घेऊन जावं लागतो. ठीक आहे. माझा जो बो असतो धनुष्यमानी ते घेऊन जावं लागते, नाहीतर मला काहीच बोलता येत नाही. व्हॉट एम आय, मी काय आहे. सगळ्यांनी ट्राय करा. ओके. पार्टीला जाते म्हणे. ठीक आहे. आता अँकोर याला असते शिप्सला, हो की नाही, जहाजाला. ते पार्टीला घेऊन जाता येत नाही ना प्लेला इथे. अजून बाकीच्यांनी ट्राय करा उत्तर द्यायला.
ठीक आहे. तर मग बघा, ह्याचं उत्तर आहे व्हायोलिन. काय आहे? व्हायोलिन. ठीक आहे. ते छोटं असते, ठीक आहे, त्याची वेस्ट असते ती पण लहान असते. ओके. आणि त्याला पार्टीला घेऊन जातात वाजवण्यासाठी, आवाजासाठी. पण जेव्हा पण घेऊन जातात तेव्हा त्याचा जर बो घेऊन गेला नाही ते वाजवण्यासाठीचा, तर ते काहीच आवाज करू शकत नाही, हो की नाही? त्याच्यामुळे व्हायोलिन उत्तर आहे. तर बघा, तुमचा होमवर्क आहे मेमराईज करायचे 40 वाक्य. आज मी तुम्हाला 40 वाक्य शिकवलेले. पहिल्यांदा 10 सब्जेक्ट्स: आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज. WH वर्ड्स: व्हॉट, व्हॉट टाइम, हाऊ, हाऊ लॉंग, ऑफन, वेन, वेअर, वाय, विथ whom, हू. त्यानंतर मग 14 वाक्य: आय कॅन प्ले, आय कॅनॉट प्ले, कॅन आय प्ले, कॅन आय नॉट प्ले, व्हॉट कॅन आय प्ले, व्हॉट टाइम कॅन आय प्ले, हाऊ कॅन आय प्ले, हाऊ लॉंग कॅन आय प्ले, हाऊ ऑफन कॅन आय प्ले, वेन कॅन आय प्ले, वेअर कॅन आय प्ले, वाय कॅन आय प्ले, विथ whom कॅन आय प्ले, हू कॅन प्ले. त्यानंतर मग येतात अखेरचे 6 वाक्य टू बी आणि टू हॅवचे, आज शिकवलेले. आय एम टीचर, आवर टीचर, आय शॅल बी टीचर, आय हॅव पेन, आय हॅड पेन, आय शॅल हॅव पेन, हो की नाही? असे एकूण 40 वाक्य आहेत. हे तुम्हाला पाठ करायचे, समजून घ्यायचे मराठीसोबत. आणि पाठ करून याच्यावर एक व्हिडिओ बनवा. ओके. आणि व्हिडिओ ग्रुपवर सेंड करा. चाळीस दररोज इन्क्रीज होत राहणार आहे. ओके. बोला, कोण आहे? सर 40 वाक्यावर व्हिडिओ बनवायचं. हो. काल 34 वाक्यावर होता, आज 40 वाक्यावर आहे. दररोज मी जितकं जितकं शिकवणार तितकं तितकं वाढवत राहणार आहे. तुम्हाला त्याचप्रमाणे स्पीड वाढवायची आहे तुमची, दररोज पाठ करायचे. जर तुम्ही पहिलेच्या याच्यावर व्हिडिओ बनवला, या बारचा अजून चांगला बनतो, तुमची स्पीड वाढते, प्रॅक्टिस वाढत असते. ओके. म्हणून आहे ना, दररोज प्रॅक्टिस करायची, व्हिडिओज बनवत राहायचे, अभ्यास करत राहायचा. ओके. म्हणायचं, ते याची वाक्यांची प्रॅक्टिस करायची. म्हणजे की हे दररोज थांबणार नाही ना आता, हो की नाही? आपल्याला अजून वाक्य शिकायचे आहेत. मग ते वाक्य जेव्हा सुरू होतील तेव्हा आपल्याला अजून जास्त प्रॅक्टिस करावं लागते ना. ओके. म्हणून थांबू नका, स्पीड कमी करू नका, अभ्यास करत राहा. ओके. आता मग बघा, आय हॅव पेन याच्यावरचे आहे ना, तुम्हाला हे 5 वाक्य लिहायचे आहेत. वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या. कालच्या याचा स्क्रीनशॉट पाठवलं नाही, PDF पाठवलं नाही वाटते मी, हो की नाही? काल आणि आज या दोघांचा एकदाच PDF पाठवतो मी. एक सेकंद. वेअर आर द पेपर्स? हेर इट इज. ओके. व्हॉट्सॲपवर आता कालच्या क्लासचा PDF पाठवतो. ठीक आहे. पाठवलो. आजच्याही क्लासचा PDF पाठवतो मी तुम्हाला आता. ठीक आहे. सर हे आत्ता लिहायचं आहे का? काय? आय हॅव पेनच्या जागी बुक, टेबल असं म्हणत आहे सर. हा, ते तुम्ही आहे ना आता लिहून आणा उद्या. ठीक आहे होमवर्क आहे सर. तुमचा. ठीक आहे. होमवर्क आहे, तुम्हाला एक PDF सेंड केलो, त्याच्यामध्ये तुम्हाला ते होमवर्क दिसून जाईल. ओके. होमवर्क मिळेल तुम्हाला त्यामध्ये. ओके सर. मग वाक्य कसे बनतात मी एकदा सांगतो. पेनच्या ठिकाणी हे बाकीचे शे ठेवायचे आहेत. आय हॅव अ बुक, आय हॅव अ टेबल, आय हॅव अ चेअर, आय हॅव मोबाईल, आय हॅव लॅपटॉप. आय हॅव पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅव बुक, माझ्याकडे पुस्तक आहे. आय हॅव टेबल, माझ्याकडे टेबल आहे. आय हॅव चेअर, माझ्याकडे खुर्ची आहे. आय हॅव मोबाईल, माझ्याकडे मोबाईल आहे. आय हॅव लॅपटॉप, माझ्याकडे लॅपटॉप आहे. या प्रकारे हे 5 वाक्य बनतात. तुम्ही ट्राय करा उद्या लिहायला. नंतर आय हॅड पेनचे बनतात बघा. पेनच्या ठिकाणीच ठेवायचा. आय हॅड पेन, माझ्याकडे पेन होते. आय हॅड बुक, माझ्याकडे पुस्तक होते. आय हॅड टेबल, माझ्याकडे टेबल होते. आय हॅड चेअर, माझ्याकडे चेअर होती, खुर्ची होती. आय हॅव मोबाईल, माझ्याकडे मोबाईल होते. आय हॅड लॅपटॉप, माझ्याकडे लॅपटॉप होते. आय शॅल हॅव पेन, माझ्याकडे पेन असेल. पेनच्या ठिकाणीच बाकीचे शब्द लिहायचे. आय शॅल हॅव बुक, माझ्याकडे पुस्तक असेल. आय शॅल हॅव टेबल, माझ्याकडे टेबल असेल. आय शॅल हॅव अ चेअर, माझ्याकडे खुर्ची असेल. आय शॅल हॅव मोबाईल, माझ्याकडे मोबाईल असेल. आय शॅल हॅव लॅपटॉप, माझ्याकडे लॅपटॉप असेल. कळालं तुम्हाला? तर मग आजची गोष्ट सुरुवात करूत आपण आता. किती जण ऐकणार?
गब्बर सिंग आहे ना, त्यांना रिअल मॅनेजमेंट गुरु आहे. ठीक आहे, म्हणजे मॅनेजमेंट कसा करायचा, तुम्हाला कोणता काही काम करायचं आहे, ओके, कोणत्या एक्झामसाठी काय करायचं आहे, कोणता बिझनेस तयार करायचा आहे, तर कसा करायचा आहे याच्यासाठी गब्बर सिंग हा चांगला शिक्षक आहे. ठीक आहे. तर मग कसं, गब्बर सिंग माहीत आहे, शोले पिक्चरमधला विलन. ओके, बघा त्याचे जे डायलॉग आहेत ना, त्याचा अर्थ काय तुम्हाला आज मी सांगतो. पिक्चरनं सांगलं नाही, मी सांगतो. त्याचा पहिला डायलॉग आहे बघा, जो डर गया समजो मर गया. ओके, म्हणजे काय, करेज अँड एंटरप्राइज आर इम्पॉर्टंट फॅक्टर्स फॉर लेइंग द सक्सेसफुल फाउंडेशन ऑफ ग्रोथ ओरिएंटेड बिझनेस. इतके लई विद्यार्थी आहेत, इतकी अवघड इंग्रजी आहे, आपण या वातावरणात राहत असता, कुणाला बोलता येणार नाही, असं म्हणून जर तुम्हाला भीती वाटली, अगर तुम डर गए तो समजो मर गए, म्हणजे की तुम्हाला कधीच बोलता येणार नाही. इंग्रजी बोलण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जी आपला कॉन्फिडन्स असतो, करेज असते, धैर्य असते, त्याला वाढवायचं, आणि जी भीती असते त्याला आपणच मारून टाकायचं, आपण मरायचं नाही. ठीक आहे, ही महत्त्वाची गोष्ट असते. म्हणून हा डायलॉग चांगला आहे. इट नीड्स करेज. करेज ही महत्त्वाचं असते, धैर्य महत्त्वाचं असते. दुसरा आहे बघा, कितने आदमी थे. ओके, ऐक नाही डायलॉग, इट्स इम्पॉर्टंट टू नो द कॉम्पिटिशन अँड इट्स साईज. ही अंडरस्टूड दॅट इवन अ स्मॉल टीम कॅन मेक अ डिफरन्स. म्हणजे काय, तुम्हाला हे कळायला पाहिजे की ती कॉम्पिटिशन किती आहे. तुम्ही ज्या पण फील्डमध्ये जाणार आहात तिथं कॉम्पिटिशन किती आहे, कॉम्पिटिशन जास्त आहे का, या गोष्टीकडे ध्यान देणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर मागच्या याच्यात 26 लाख विद्यार्थी बसले होते, पण त्या 26 लाखामधून किती जणांना इंग्रजी येत होती, महत्त्वाची गोष्ट आहे. कोणत्याही क्लासमध्ये जा, किती पोरांना इंग्रजी येत असते, इंग्रजी बोलता येते का त्यांना, इंग्रजी चांगल्या प्रकारे समजून घेता येते का, उत्तरं नीट लिहिता येत असतात का. मग ते जर येत नसतील आणि तुम्हाला येत असतील, तुम्ही त्यांच्या पुढे राहणार नाही, त्यांनी याच वर्षी लागतील, पण तुम्ही जरी पुढच्या वर्षी लागलं तरी तुम्हाला इंग्रजी येते म्हणून तुम्ही त्याच्या बराबरीला येणार, कारण त्याला शिकण्यासाठी ते 1 वर्ष लागेल ना. त्यानं शिकलं नसेल तुम्ही त्याच्या पुढे जाणार, कारण प्रोफेशनल जे पण आपलं जग आहे त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजला खूप भर देतात. एक डॉक्टर आहे आणि एक इंग्रजी बोलणारा डॉक्टर आहे, इंग्रजी बोलणाऱ्या डॉक्टरला महत्त्वाचं असते. ओके, कारण त्यानं कम्युनिकेशन्स करू शकतो, बोलू शकतो. ओके, आणि जे पण आता मोठे मोठे दवाखाने असतात तिथं आहे ना, ओन्ली इंग्लिशच, इंग्रजीमधूनच बोलल्या जाते, जोपर्यंत पेशंट येत नसतो तोपर्यंत. ठीक आहे, आणि जे मोठे डॉक्टर्स असतात त्यांना बोलायची काही गरज नसते पेशंटला, ओन्ली ऑपरेशन्स अँड होम. मग तेव्हा ज्यांना कामाबद्दल बोलायचं असते तेव्हा ते इंग्रजीमधून बोलत असतात. म्हणजे तुम्हाला इंग्रजीच येत नसतील तर अवघड होणार की नाही. ह्याच्यामुळं तुमचं कॉम्पिटिशन किती आहे ते जाणून घ्या, आणि इंग्रजीमध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे, खूप कमी जणांना येते. ट्राय तर सर्वच जण करतात, पण आखरीपर्यंत खूप कमी जण राहत असतात. आणि याच्यामध्ये असं नाही की हे जमत नसते म्हणून, ही एक्झाम वाणी नाही ना. नीटची तुम्ही एक्झाम दिली तर आपण गॅरंटी देऊन सांगू शकता की फक्त 30,000 विद्यार्थीच लागतात म्हणून, एक्स्ट्रा लागत नाहीत म्हणून, हो की नाही. म्हणजे की 25,70,000 विद्यार्थ्यांचं काही आयुष्यच नाही ना. पण इंग्रजीमध्ये कसं असते, आपण काही गॅरंटी देऊ शकत नाही. 26 लाख ते 26 लाख बोलू शकतात, पण काय असते माहिती आहे का, विद्यार्थ्यांमध्ये हे ना, ते तसं हे नसते, काय म्हणता आपण, ते तितकी आग नसते, तितकी इच्छा नसते, त्याच्यामुळं त्यांनी आखरीपर्यंत राहत नसतात. एकदा स्टार्ट केलं की मधून पडतात, होत नाही माझ्याने, ट्राय करणार, पुढे करतो, एका महिन्यानंतर करू, आता एक्झामचा अभ्यास आलाय, असं म्हणून सोडून टाकायला लागतात एक 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 एक, आणि जे आखरीपर्यंत राहते ते बोलायला लागते. हे असंच आहे, सर्व एक्झाममध्ये नसते बरं का, त्यांच्या सीट्स लिमिटेड असतात. आपल्याकडे सीट्स खूप काही आहेत, कितीही जण इंग्रजी बोलू शकतात, पण कॉम्पिटिशन तुम्हाला काहीच नाही, कारण खूप विद्यार्थी हार मानणारे आहेत. ओके, तिसरा डायलॉग काय होता माहिती आहे का, तिसरा डायलॉग होता बघा, अरे ओ सांबा, कितने इनाम रखा है सरकार ने हम पे. आता हे नीट म्हणलो नाही, अरे ओ सांबा, कितने इनाम रखा है सरकार ने हम पे, हम पर, असा डायलॉग आहे. नो युअर मार्केट व्हॅल्यू, प्रमोटिंग वन्स ओन ब्रँड इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड टू बी रिइटरेटेड अल्सो ॲक्ट, ऑलवेज ॲक्ट. म्हणजे काय, तुमची व्हॅल्यू तुम्हाला कळाली पाहिजे. आता तुम्ही शिकत आहात, का शिकत आहात, मम्मीने म्हणले, पप्पाने म्हणले म्हणून का, ते तर म्हणतच असतात, हो की नाही. मग त्यांनी म्हणलं म्हणूनच आपण अभ्यास करायचा का, याचा यूज कशासाठी आहे, का शिकायचं आहे. आई वडील असाल तर लेकरासाठी शिकत असाल, लेकराला येत असेल तर नातवासाठी शिका, हो की नाही. तुम्ही विद्यार्थी असाल तर मग तुमच्या करिअरसाठी शिकायचं आहे, करिअरमध्ये कोणत्या ठिकाणी आपल्याला कामाला येणार आहे इकडे इंग्रजी, मग त्याच्याविषयीचे शब्द जर तुम्ही आहे ना आतापासूनच शोधत राहिले, तर जेव्हा तुम्हाला ती जॉब लागणार डायरेक्ट, तेव्हा तुम्ही आहे ना, जेव्हा बोलायला लागणार तेव्हा नंतर तुम्हाला जास्त एक्स्ट्रा मेहनत करायची गरज पडणार नाही, कारण तुम्ही आतापासून मेहनत करत आहात. ओके,
आपल्याला एक्झाम असतात, MPSC असतात, UPSC असतात, ते आपल्याला पास करता येणार. ओके, पास होईल पण आपण, चिंता करायची नाही. पण काय असते माहिती आहे का, आता सिद्धार्थ सर ऑफिसमध्ये काम करतात, तिथं ऑफिसमध्ये कोणाला इंग्रजी येत नाही पण सरांना येत असते. ओके, जितके कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये त्यांनी बोलतात, त्यांना खूप काही मोठी मोठी माणसं पण ओळखत असतात. कसं का, फक्त त्यांनी एका विषयावर ध्यान दिलं आणि त्याच्यामध्येच जास्त अभ्यास केलेला आहे. त्याच प्रकारे आता आपण दुसऱ्या विषयाचं नाही तर इंग्रजीवर अभ्यास करायचा, कारण ही ग्लोबल लँग्वेज आहे. जितक्या जणांना लवकर कळेल की तुम्हाला इंग्रजी येते, तितकं आपली आहे ना किंमत वाढत असते. हे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्हीकडे लागू आहे बरं का. तुम्हाला वाटतं असेल फक्त प्रायव्हेटमध्ये लागू असेल, गव्हर्नमेंटमध्ये काय एकदा जॉब लागली की लागून जाते, तर तसं नाही. कारण अनुभवातून सांगतो, वडिलांना बघत आलेलं आहे की गव्हर्नमेंटमध्ये पण तुम्हाला इंग्रजी येत असेल, असे डायरेक्ट फायदे दिसत नसतात. ठीक आहे, पण खूप जणांचे ओळखी निर्माण होतात, हुशार माणूस आहेत म्हणतात सर्वजण. ठीक आहे, याच्यामुळे लवकरात लवकर शिका, जितक्या लवकर शिकणार तितक्या लवकर तुमचा फायदा होणार. याच्यानंतर काय डायलॉग आहे, तुम्हाला डायलॉग पाठ नाहीत का, पिक्चर बघला नाही? गोल इज 6 और आदमी 3. क्रिएट एन इल्युजन वेअर ही सबऑर्डिनेट्स टू मेक द एन्व्हायरमेंट लाइटर. ठीक आहे, म्हणजे काय की जोक्स येते मारायचे. आता मी शिकवत असताना तुम्हाला रिडल देत असतो, स्टोरी सांगत असतो. कसं का, की तुम्ही असे लास्टपर्यंत राहाव, मजा याव, तुम्ही ह्या स्टोरीला गोष्टला तुमच्या मित्रांना सांगाव. पण कसं, मी म्हणत नाही मराठीतून सांगा, मी काय म्हणतो इंग्रजीतूनच सांगायचा प्रयत्न करायचा, जितकं झालं तितकं. ठीक आहे, जोक्स तुम्ही तुमच्या मनानं तयार करा, पण इंग्रजीतून सांगायला प्रयत्न करा. म्हणजे की काय, जे ताणतणाव असतो इंग्रजी शिकण्याचा आपल्या आजूबाजूला तयार झालेला आहे, तो कमी होणार. ओके, पाचवा डायलॉग काय बघा, ले अब गोली खा. Sometimes in the interest of organization you have to take hard and unpopular decisions. So sometimes a leader has to fire some employees if they are not aligned to do the organization's objective. म्हणजे काय असते, कधी कधी तुम्हाला आहे ना त्याग करावा लागतो खूप गोष्टीचा. आता तुम्ही सकाळी झोपल्या नाही, उठल्या, झोपीचा त्याग करावा लागला तुम्हाला, हो की नाही? तसंच आहे ना, तुम्हाला तुमचा जो आनंद असतो त्याचा त्याग करावा लागतो, आणि त्यावेळी वाचावं लागते, अभ्यास करावा लागत असतो. तुम्हाला जे आराम असतो त्याचा त्याग करावा लागतो आणि मेहनत करावं लागते, ही पुस्तक वाचावं लागते, ज्या शब्द पाठ करावे लागतात, मग तुम्हाला बोलता येणार. म्हणजे काय, कधी कधी आहे ना स्वतःला त्रास द्यावा लागतो, मग नंतरच आहे ना, जेव्हा लोखंडाला त्रास देता त्याला आग आग देता, ओके, जळवता, आणि नंतर मारता, तेव्हाच तलवार तयार होते, हो की नाही? मग किती माराल त्या लोखंडाला तितकी चांगली तलवार होते. सेम टू सेम आपल्याला पण असते. ये हात मुझे दे दे ठाकूर. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे माहिती आहे काय, आयडेंटिफाय एलिमेंट्स ऑफ थ्रेट्स इन द मार्केट अँड टेक मेजर्स टू मिनिमाइज देम. म्हणजे काय, की काय काय अडचणी आहेत त्यांना बघत राहा, आणि त्यांना कमी कसं कराल त्याच्याकडे ध्यान द्या. तुमच्या कोणत्या एक्झाम्स आहेत, त्या एक्झाममध्ये कोणते टॉपिक्स आहेत, तुम्हाला बोलायचं आहे तर बोलण्यासाठी सुरुवात कशी करायची, याच्याकडे ध्यान द्यायचं. जसं की इम्परेटिव्ह सेंटेन्स, डेरिव्हेटिव्ह सेंटेन्स मी तुम्हाला म्हणतो वाचा. का, कारण त्यांना तुम्ही पाठ केले डायरेक्ट बोलू शकाल म्हणून. म्हणून यांना पाठ करायचं, वाचायचं, आपण यांना लगेच यूज करू शकाल या हेतूने. ओके, हे खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लगेच अडथळा देतील गडे, त्यांना तुम्ही जितक्या लवकर ओळखाल ना तितका तुम्हाला फायदा होईल. इंग्रजीमध्ये पण तसंच आहे, की तुम्हाला कोणते टॉपिक्स जितक्या लवकर कळेल तुम्हाला की हे अवघड आहे, तितक्या लवकर त्याचा अभ्यास करायला सुरुवात करायचा छोट्या छोट्या पॉईंट्सनुसार, आणि त्याला मदत करणारे दुसरे कोणते टॉपिक्स आहेत का त्याचा अभ्यास करायचा, म्हणजे ते टॉपिक तुम्हाला लवकरच कळेल. आता बघा, सातवा टॉपिक डायलॉग आहे, होली कब है, होली कब है. अडो, ओके, conduct advanced mapping of key events within the industry and devise penetration strategy to have a competitive edge over your rivals. म्हणजे काय, की कधी कधी आहे ना असे सण जे असतात ना, होली काय आहे, सण आहे, मग असे सण कधी आहेत, ओके, कधी आहेत हे तुम्हाला आहे ना ठरवावं लागते. मग आता हे इंग्रजी बोलण्यामध्ये काय कामाचं आहे सर, तर मग काय असते माहिती आहे का, आपण आहे ना जे महत्त्वाचे गोष्टी असतात त्यांच्याकडे ध्यान द्यायला पाहिजे. आता हे कशानुसार काढलेले आहेत पॉईंट्स म्हटलं तर हे बिझनेसनुसार काढलेले आहेत पॉईंट. मग बिझनेसनुसार म्हणजे काय, तर सपोज आपण आहे ना यूट्यूबला घेऊ, यूट्यूबमध्ये कसं असते, व्हायरल कोणती गोष्ट गेली त्याच्यावर व्हिडिओ बनवा, तुम्हाला व्ह्यूज जास्त मिळतील. ठीक आहे, मग ते ध्यान ठेवायचं असते. तसंच सेम टू सेम आपल्या एक्झामवर पण असते. एक्झाममध्ये क्वेश्चन्स कोणत्या टॉपिकमधून जास्तीत जास्त आले त्याच्याकडे ध्यान देत राहायचं. ओके, याच्यामधून आलेत का, त्याच्यामधून आलेत का, त्याला पॉईंट करून ठेवायचं, स्टार करायचं. याच्यातून एकदा आलेलं आहे, दोनदा आलेलं आहे, तीनदा आलेलं आहे, चारदा आलेलं आहे, पाचदा आलेलं आहे. बाकीच्या प्रश्नाला नंतर वाचाल, पहिले त्या प्रश्नाला वाचायचंच. ओके, म्हणजे काय असते, चान्सेस जास्त असतात ते क्वेश्चन यायचा. एक पॅटर्न असतो प्रत्येक एक्झामचा,
आणि त्याच पॅटर्नमधून एक्झाममध्ये क्वेश्चन येत असतात. ओके, चिंता करू नका, कारण क्वेश्चन पेपर काढणारा तोच माणूस असतो, तीच टीम असते, त्यांचा एक पॅटर्न बनला की तोच पॅटर्न त्यांनी 10-10 वर्ष वापरत असतात. ओके, त्याच्यामुळे चिंता करायची नाही आणि त्या पॅटर्नचा यूज करायचा. कधी महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत त्याच्याकडे ध्यान द्यायचं. पहिल्याचे प्रिव्हियस इयर्सचे पेपर्स काढायचे. ओके, इंटरव्ह्यूसाठी असाल तरी पण पहिलेच्या विद्यार्थ्यांना विचारायचं, काही इंटरव्ह्यूचे क्वेश्चन असतील का बार बार विचारलेले, त्याच्याकडे ध्यान द्यायचं, त्यांना वाचायचं. त्यानंतर 8वा आणि लास्ट डायलॉग आहे बघा, बसंती नाच. ओके, हे आपण पिक्चरमध्ये आलेलं आहे. स्टुडंट कोणते 30 आलता बघा, ओके नाही, नाव आठवण नाही गेलं बघा पिक्चरचं मला. त्याच्यामध्ये बी त्यांनी ह्यांना नवीन त्यांचा गाणं तयार केलं होतं, ओके नाही. तर मोटिवेट युअर टीम थ्रू रिवॉर्ड्स बियॉन्ड जस्ट सॅलरी अँड बोनस. म्हणजे प्रॅक्टिस डेज अँड से थँक्स टू गब्बर. ठीक आहे, म्हणजे काय की स्वतःला आहे ना जराशी शाबासकी द्यायची. स्वतःला एक तुम्ही ठरवा, मी आज ही असे 10 असे 100 शब्द पाठ करणार, नंतर इतके वाक्य लिहिणार, हे करणार ते करणार, स्वतःला शाबासकी द्यायची. हे सगळं केलं की वा शाबास म्हणायचं, वाटलं तर चॉकलेट द्या. ओके, खुश राहायचं. ते झालं नाही तर मग म्हणायचं चुकीचं आहे, आज काही मिळणार नाही. ओके, असं म्हणायचं आणि गब्बरला धन्यवाद म्हणा की तुम्हाला त्यांना 8 खतरनाक डायलॉग सांगले ज्याचा तुम्हाला आयुष्यामध्ये गरज पडली. ओके, इतकं म्हणतो. आणि पुन्हा सांगतो, आपले जे चॅनल आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन चॅनल तयार केलेलं आहे, त्याची लिंक मी तुम्हाला सेंड करतो. त्या चॅनलच्या व्हिडिओजला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, इतकं म्हणून आजचा क्लास येथेच थांबवतो. थँक फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. बाय, हॅव अ नाईस डे, सी यू इन द नेक्स्ट क्लास. टाटा.